फक्त या दोघांना पराभूत करायला भाजपने आज काय काय उचापात्या केल्या बघा. कुठे ईव्हीएम बंद, कुठे लाईट लागत नाही, कुठे शाही डुप्लिकेट, कुठे तर मराठी मतदारांची नावं गायब. पण भाजपला याचा काहीच प्रॉब्लेम नाही. हे झालं एक. दुसरं म्हणजे आज संध्याकाळी मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोग तुरंत जाहीर करणार नाही. ती अचानक 7 ते 10% वाढलेली दिसेल उद्यापर्यंत. विश्वास बसत नसेल तर भाजप मंत्र्यांच्या तोंडून ऐका. परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निखिल वागळे यांनी भाजप प्लस निवडणूक आयोगाच्या युतीचा सगळा भांडाफोड केला. यांचे सगळे लफडे बाहेर काढले. आजचा सगळा दिवस जो गाजला तो दुबार मतदार किंवा मतदारांना आपलं मत न सापडणं, मतदार यादीमध्ये गेल्या वेळेला मतदान केलं, विधानसभा निवडणुकीला मतदान केलं पण आत्ता नाव नाही आहे अशी तक्रार अनेकांची होती. काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रात जाऊन मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते, अशा तक्रारी होत्या. पण दिवस जो गाजला तो आज शाईमुळे. जी आपल्या बोटाला शाई लावली जाते, तुम्ही बघताय माझ्या बोटालाही शाई लावलेली आहे. मीही गेलो, मतदान केलं, शाई लावली. मी शाई काढली नव्हती, मी तुम्हाला सांगतो. मी मतदान केलं साधारण 2च्या सुमाराला. त्यानंतर 2 तासांनी म्हणजे 4-4:30 वाजता मला एका माणसाने फोन करून असं सांगितलं आणि मी एक व्हिडिओ सुद्धा बघितला की लिंबू लावलं साधं तरी ही शाई जाते. मग माझी उत्सुकता जागृत झाली, कारण सकाळपासून असंख्य व्हिडिओ मी पाहिले होते की ही शाई जाते. विशेषतः नेल पॉलिश रिमूव्हर लावून ही शाई जाते, ॲसिटोन लावून शाई जाते. पण लिंबू लावल्यावरही शाई जात असेल तर जरा गडबड आहे असं मला वाटलं. किंवा सॅनिटायझर लावल्यावर, साधा सॅनिटायझर लावल्यावर ही शाई जात असेल तर एकूण आयोगाची गडबड झाली असं मला वाटलं. म्हणून मी साधा डेटॉलचा सॅनिटायझर लावून बघितला. तुम्हाला बोट दाखवतो बघा. या बोटाची जी शाई आहे ही एकदा लावल्यावर सॅनिटायझर 90% गेलेली आहे, 90% गेलेली आहे. तेव्हा निवडणूक आयुक्तांनी अशा प्रकारे असंख्य मतदारांच्या तक्रारी आल्या की शाई जाते, शाई जाते, शाई जाते. राज ठाकरेही बोलले, उद्धव ठाकरेही बोलले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. दिनेश वाघमारेंनी सांगितलं की बोटावरची शाई जाण्याची शक्यताच नाही. आम्ही तीच शाई वापरतोय जी जुन्या काळापासून वापरतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मतदारांवरच त्यांनी संशय घेतला आणि पत्रक काढून काय सांगितलं मतदारांना की जे अशी शाई काढण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. पण शाई काढण्याचा प्रयत्न करतील त्या मतदारांनाच दोषी धरणं, त्यांनाच दोष देणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. आजपर्यंत तुम्ही आमच्या बोटाला जी शाई लावत होतात किंवा जो मार्कर लावत होतात ती शाई जात नव्हती. तर यावेळची शाई कशी जाते? कारण अगदी लोकसभा विधानसभा निवडणुकीत सुद्धा बघितलं होतं 20-20 दिवस 25-25 दिवस आंघोळ केल्यानंतरही ही शाई जात नव्हती. मग यावेळेला इतक्या सहजपणे ही शाई का जाते? याचं कारण असं असावं की ही जी कंपनी आहे मैसूर पेंट अँड वॉर्निश कंपनी, हिला यावेळेला शाईची ऑर्डर सरकारने दिली नसावी. सरकारने किंवा निवडणूक आयोगाने. पण लक्षात घ्या, राज्य निवडणूक आयोग हा महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसारच चालतो. जर 1962 पासून मैसूर पेंट अँड वॉर्निश कंपनी जर शाई बनवत असेल ही मतदानाची, तर नव्या कंपनीकडे जाण्याची वेळ का आली? काही टेंडरचा मुद्दा आहे का? याने टेंडर कमी दिलं वगैरे, किंवा आधीची कंपनी संबंधित लोकांना काही चिरमिरी देत नव्हती, या कंपनीने दिली, हाही प्रश्न येतो सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये. तरी सुद्धा आपले निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणतात शाई जाऊच शकत नाही, ही जुनीच शाई आहे. तुमच्या बोटावर लावून आम्ही दाखवतो पाहिजे तर हा प्रयोग करून महाराष्ट्राच्या जनतेपुढे होऊ द्या. हा कसला निवडणूक आयुक्त आहे? पत्रकार परिषदेत धड उत्तर देऊ शकत नाहीत. तुमची जबाबदारी ही आहे की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली आहे का ती? शाईविषयी संशय आला तर किमान तपास तरी करा का शाई जाते. तर तुम्ही म्हणता शाई जाऊ शकत नाही.
मला असं वाटतं दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त यांच्या निलंबनाची मागणी जी केलेली आहे उद्धव ठाकरेंनी ही योग्यच आहे. मला तर पहिल्यापासूनच ही खात्री आहे की केंद्रीय निवडणूक आयोग आणि मोदी सरकारचं जसं संगनमत आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संगनमत आहे. याचं कारण दिनेश वाघमारेंनी जे स्पष्टीकरण दिलं शाही जात नाही वगैरे ते आधी फडणवीसांनी द्यायचा प्रयत्न केला. वास्तविक देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त नाहीत, ते मुख्यमंत्री आहेत. तरी दरवेळेला निवडणूक आयोगावर आरोप झाल्यावर फडणवीस का धावून येतात? आणि फडणवीस मूर्ख नाहीत, मी तुम्हाला सांगतो. ते वेडे तर अजिबातच नाहीत. पण त्यांनी पत्रकारांसमोर काय केलं? ही बघा माझी शाही, मी घालवायचा प्रयत्न करतो, असं केलं, हे असं दुसऱ्या बोटानी जाते का बघा. अरे लोक काय सांगतायत ते तर ऐका. कान बंद करून घेतलेत का मुख्यमंत्री झाल्यापासून? लोक सांगतायत की इथे ॲसिटोन लावला, नेल पॉलिश रिमूव्हर झाला, लिंबू लावलं, सॅनिटायझर लावलं तर जातं. तुम्ही बोटं कसली घासून दाखवतायत? मला अजिबात शंका नाही फडणवीस मूर्ख किंवा वेडे नाहीत म्हणून. ते नाहीच आहेत, पण ते लबाड आहेत, ते धूर्त आहेत. त्यांनी असं करून दाखवलं आणि पत्रकार ऐकून गेले. मला पत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जे विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारता, फडणवीसांना का प्रश्न विचारत नाहीत? पत्रकार अशासाठी प्रश्न विचारत नाहीत की मुख्यमंत्र्यांपुढे बोलायला यांची बोबडी वळते, यांना फेवर्स पाहिजे असतात. जेव्हा फडणवीस आपलं एक बोट दुसऱ्या बोटावर घासून दाखवतो ते बघा जात नाही जात नाही, एका पण पत्रकाराच्या डोक्यात प्रकाश नाही पडला की हे काय करतायत आणि काय बोलतायत? त्यांना का नाही क्रॉस क्वेश्चनिंग केलं? मुद्दा असा आहे, फडणवीस मूर्ख बनवत होते जनतेला. माझा स्पष्ट आरोप आहे देवेंद्र फडणवीस, त्यांचा भाजप, महायुती आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत आहे. माझा आरोपच आहे. आय एम कन्व्हिन्स, माझी खात्री झालेली आहे. निवडणूक आयोगाविषयी मला पूर्वीसारखा विश्वास, म्हणजे 2024ला झाली विधानसभा निवडणूक तेव्हापासून जो माझा विश्वास उडून गेलेला आहे. खरं तर लोकसभेला महाराष्ट्रामध्ये एक भ्रामक चित्र उभं राहिलं, महायुतीचा पराभव झाला. पण त्यानंतर जे काय केलं या लोकांनी, ज्या प्रकारे आयोगाशी संगनमत करून 40-50 लाख मतदार वाढवले 5 महिन्यात, शेवटच्या तासामध्ये 76 लाख मतदारांनी व्होटिंग केलं, त्याची कुठे चौकशी होऊ दिली नाही. आयोगही गप्प बसला. राहुल गांधींनी सगळ्या त्रुटी दाखवल्या उदाहरणादाखल, तरी आयोग काय बोलायला तयार नाही. कोर्टामध्ये जाण्याची तर सोयच नाही. मी आज इथे तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, अपवादात्मकरित्या ज्यांचा विवेक जागा आहे, ज्यांना पाठीचा कणा आहे, असे न्यायाधीश उरलेले आहेत, हे लक्षात घ्या. अपवादात्मकरित्या. याचं कारण बहुसंख्य न्यायाधीश हे सुद्धा सत्तेचे गुलाम झालेले आहेत. म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा जो शाहीचा प्रयोग आहे, शाही नाही पुसली आज या लोकांनी. निवडणूक आयोगाने लोकशाही पुसण्याची प्रक्रिया सुरू केली, ती अधोरेखित केली, हे लक्षात घ्या. गंभीर गोष्ट आहे. नुसत्या शाहीशी संबंध असेल तर गोष्ट वेगळी, कारण निवडणूक आयोग कसा वागतो, कशी यंत्रणा राबवतो, फेअर इलेक्शन ज्याला म्हणतात ते देतं की नाही, यावर लोकांचा विश्वास अवलंबून असतो. आज जर माझ्यासारख्या माणसाचा विश्वास या व्यवस्थेवरचा उडाला असेल तर सर्वसामान्य माणूस अजिबातच विश्वास ठेवत नसेल, याची मला खात्री आहे. नाईलाज म्हणून तो मतदान करत असणार, नाईलाज म्हणून. तेच घडतंय आज. आणि निवडणुका जर तुम्ही चोरणार असाल, तुम्हाला म्हणजे असं आहे की शाही जाणार, आणखीन काय मतदार वाढणार, ऐन वेळेला मतदान होणार भरमसाठ, हे जर तुम्हाला सातत्याने करायचं असेल तर निवडणुका घेण्यामध्ये अर्थ काय राहिला? राज ठाकरेंनी बरोबर प्रश्न विचारला होता, बहिष्कारच टाकला पाहिजे या निवडणुकांवर. पण प्रॉब्लेम असा आहे की बहिष्कार टाकला विरोधकांनी तर या पुन्हा सत्ताधाऱ्यांचाच फायदा होऊ शकतो. पण लक्षात घ्या, मला अशी दाट शक्यता वाटते की ही निवडणूक सुद्धा चोरण्याची पूर्ण तयारी सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. पूर्ण तयारी.